आई वडिलांच्या कष्टाने निर्माण केलेले घर रोहित राखुंडेच्या प्रयत्नाने शाबूत। नागपूरमध्ये घर वर उचलण्याचा नवखा प्रयोग। जवळपास 5 फूट वर उचलले घर। रोड पासून 5 फूट जमिनीच्या आत होते घर। विदेशी कंपनीला दिले कंत्राट। जॅकच्या सहाय्याने उचलले घर। पावसाळ्यात घरात घुसणाऱ्या पाण्यापासून होणार सुटका। अनेकदा आपण बघतो की पाश्चिमात्य देशामध्ये जे आहे घर जे असते ते खाली असते, मात्र त्याला जॅकवर उचलून ते वर्क करण्यात येते आणि अशी टेक्नॉलॉजी आहे ती आतापर्यंत फक्त विदेशातच आहे किंवा होती असा समज होता। मात्र नागपूरमध्ये हा एक नवा प्रयोग रोहित राखुंडे यांनी करून दाखवला आहे। आपण पाहू शकता की आधी हे जे रोहित जे आहे त्यांचं घर जे होतं ते या लेवलवर म्हणजे जवळपास 5 फूट खाली जमिनीत होतं आणि त्यानंतर काही वर्षांनी जवळपास 20-30 वर्ष आधी किंवा 40-50 वर्ष आधी हे घर तयार करण्यात आलं। मात्र त्यानंतर आपण पाहू शकता या साईडनी की हा सिमेंट रोड जो आहे निर्माण करण्यात आला आणि या सिमेंट रोडची उंची जी आहे ती जवळपास 3 ते 4 फूट उंचावली। त्यामुळे रोहित राखुंडे यांचं घर जे आहे ते 5 फूट जमिनीखाली दाबल्यासारखं झालं आणि त्यांनी यानंतर आपल्या घराचं रिपेअरिंग आणि हा नवखा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य कंपन्यांशी संपर्क साधून जवळपास 5 फूट हा घर उचलण्याचं ठरवलं आणि त्यानंतर हा नवखा प्रयोग जन्माला घातला। आपल्यासोबत रोहित राखुंडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलू की कशा प्रकारे त्यांनी जी आहे ही संकल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी हा नवखा प्रयोग करून दाखवला। रोहित जी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। मला सांगा की ही जे तुमचं घर आहे हे जवळपास खाली 5 फूट होतं, त्याला वरती उचलण्याचा तुमच्या डोक्यामध्ये कशी ही संकल्पना आली? कुठनं हा नवखा प्रयोग तुम्हाला सुचला? ॲक्च्युली कसं आहे की हा जो वॉटर लेवलचा जो प्रॉब्लेम होता मला इकडे, तो एक प्रॉब्लेम होता। तर त्या प्रॉब्लेमपासून मला थोडंसं एक सोल्युशन काढायचं होतं आणि माझे आई वडील थोडेसे ओल्ड एज होत आहे, त्यांनाही जसं आता हे रोड जसे वरती होत चालले आहे त्याच्यापासून त्यांना खाली उतरायला चढायला हाही खूप मोठा प्रॉब्लेम होत होता। तर याच्यातनं मला एक सोल्युशन काढायचं होतं की नाही म्हणजे रोडच्या लेवलपासून मला माझं घर हाईटवरती येतं। एक कसं आहे की एक सगळेजण जसं विचार करतात की नाही बा घराला एक ते डिमॉलिश करून आपण नवीन पद्धतीने पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्शन करायचं। पण कसं आहे की एक सेंटिमेंट्स असतात, माझ्या आईवडिलांचे सेंटिमेंट्स या घरापासून त्यांनी म्हणजे खूप कष्टाने हे घर बनवलेलं आहे। तर त्यांचं सेंटिमेंट्स आहे या घरासोबत की नाही बा हे घर जसं आहे नाही मग आमच्या मेहनतीचं घर आहे, तर आता सध्या तर हे डिमॉलिश नाही व्हायला पाहिजे। तर मग त्याच्यावरती मला एक सोल्युशन काढायचं होतं की हे घर डिमॉलिश पण नाही करायचं आहे आणि याला एक एक्झिस्टंटमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमही सॉल्व्ह करायचा होता। याच्यावरती मी स्टडी केली, रिसर्च केल्यानंतर मला हे आयडेंटिफाईड आलं। जसं फॉरेनमध्ये वगैरे जसं हे घरला लिफ्ट केलं जातं, मी म्हटलं की आपल्या इथे पण आपणही जसं हा जो प्रॉब्लेम आहे हा जसा सगळ्यांनाही म्हणजे मला जसं आहे तसं बाकी लोकांनाही आहे। तर याच्यावरती की मी स्टडी केल्यानंतर मला मग जसं आयडेंटिफाईड आलं की नाही बा घराला आपल्याला लिफ्ट पण करता येईल। तर आपल्या इंडियामध्ये पण जे खूप एक्सपर्ट लोक आहे जे अशा पद्धतीने हे सगळं प्रोसेस करू शकतात। मग यांच्याशी जसं माझं कोऑर्डिनेट झालं, KWG हे UPची कंपनी आहे, तर त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन झालं। मग त्यांच्याशी जसं कम्युनिकेशन झालं त्यांना दाखवलं मी माझं घरातले सगळे म्हणजे असा प्रॉब्लेम आहे। त्यांनी मला जे बेस्ट सजेशन दिलं की घराला हे लिफ्ट आपल्याला करता येईल आणि त्यांनी बेस्ट कोटेशन काढून दिलं मला। त्या कोटेशन मला पुरेसं वाटलं म्हणजे ठीक वाटलं, तर मग मी घराला लिफ्ट करायचा डिसिजन घेतला। आणि आता जसं आहे तुम्ही ठरवलं की घराला लिफ्ट करायचं, मात्र घराचे बेसिक जे सुविधा असतात, आपण पाण्याची सुविधा, सिवरेज लाईन असते किंवा इतरही जे कनेक्शन असते, तर मग याला डिस्टर्बन्स कुठे झालं का किंवा मग याच्याशी हा त्रास तुम्हाला कुठे झाला का? नाही, याच्यामध्ये कसं राहते की हे फक्त बेसला फक्त डिस्ट्रॉय करतात, बाकी घरातला एकही वीट हे डिस्ट्रॉय करत नाही, या एकही पार्ट याच्यातला कोणताही डिस्ट्रॉय होत नाही। तुमचं इलेक्ट्रिसिटी चालू राहते, तुमचं शुरेज सुरू राहते, तुमचं वॉटर पिण्याच्या पाण्याचं जो कनेक्शन ते सुरू राहते, कोणतंही म्हणजे याच्यामध्ये डिस्टर्बन्स हे करत नाही। तुमचं हे जे राहते फक्त जो खालून फक्त म्हणजे बिल्डिंगचं जे खालचा जो बेस असतो, बेसला फक्त डिगिंग करतात, खालून हायड्रोलिक जॅक्स लावतात, घराला लिफ्ट करतात। यांचं सिस्टीम असते, त्या सिस्टीमनुसार हे पूर्ण घराला लिफ्टिंग करतात। मग
ही जी सुविधा आहे ही वापरण्यासाठी तुम्हाला काही गायडन्स घ्यावं लागलं का, किंवा ह्या कंपनीचे मग इंजिनियर येऊन ते तुमचं स्टडी करतात का घराला, किंवा काय त्यांची प्रोसेस काय आहे? हा ते फर्स्ट ऑफ ऑल ते कसं आहे की ते येतात, घराचं क्वालिटी ऑफ मेकिंग कसं आहे, घर कसं म्हणजे काय कंडिशनचं आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, हे सगळ्या गोष्टी ते पहिले स्टडी करतात. स्टडी केल्यानंतर ते घराचं जसं क्वालिटी ऑफ मेकिंग ते पण चेक करतात. त्यांना ते आयडेंटिफाईड झालं की नाही बा हे याची घराची क्वालिटी पण चांगली आहे, अजून याला आपण स्ट्रेंथनिंग कसं करता येईल त्याच्यावरती मग ते वर्क करतात. मग त्याच्यानंतर ते आपल्याला जसं गाईड करून सांगितलं की नाही बा आता हे घर आपल्याला करता येतं, मग ते सांगतात आपल्याला. तुमचं 2 मजलीचं घर आहे, मग आता इथे राहणारे लोक सुद्धा असेल तर तुम्हाला मग इथनं सामान हटवावं लागलं किंवा घर खाली करावं लागलं, असा काही प्रॉब्लेम आला का, किंवा मग त्यांच्या काही विशेष सूचना होता का याबद्दल? त्यांना फक्त कसं आहे की फक्त ग्राउंड लेवलचं फक्त त्यांना खाली पाहिजे असतं. तर माझं एक्झिस्टंट जे लिव्हिंग होतं ते माझं ग्राउंड लेवलवरतीच, बाकी वरती टेनंट वगैरे राहतात. आणि माझं स्टोरेज जे होतं, जे घरचं जे सामान होतं मी वरच्या फ्लोअरवरती मी ते शिफ्ट केलं. तर ॲज सच फक्त खालचं फ्लोअर त्यांना वर्किंगसाठी पाहिजे असतो. त्यांना जशी रिक्वायरमेंट होती तसं मी त्यांचं फुलफिलमेंट केलं. जे लोक जे घरात राहत होते ते अजूनही राहून राहिले, त्यांच्या हालचाली वगैरे तसं वर्किंग जसं आता वरच्या फ्लोअरमध्ये तुम्हाला काहीही 1% काही धक्का पडत नाही की वरच्या फ्लोअरमध्ये तुम्ही राहू शकता, त्याच्यावरती अजून फ्लोअर असेल त्याच्यावरती राहू शकता. तसं आता हे स्टाफ पण यांचा जो स्टाफ आहे ते पण टेरेसवरती राहतात. तर असं काहीच नाही की अडचण की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये. हा एवढा सगळा व्याप तुम्ही केला आहे, या मागे आता सामान्य लोकांना वाटते की खर्च किती आला असेल, तर या पूर्ण प्रोसेसला किती खर्च आला आणि त्यांची काय प्रोसेस आहे, ते काही ॲग्रीमेंट वगैरे करून घेतात की काय गॅरंटी काय असते याच्यातून? हे जसं कोर्ट ॲग्रीमेंट असतो, कोर्ट ॲग्रीमेंटमध्ये हे सगळं काही नमूद केलं जाते की आज जसं ज्या घराची जी स्ट्रेंथ आहे ही ऑलमोस्ट ते स्ट्रेंथ वाढवतात. स्ट्रेंथ वाढवण्यासोबत कसं आहे की जसं जो बेस असतो बेसला पण स्ट्रॉंग करतात. आणि येणाऱ्या जसं 10-15 वर्षाचं हे तसं श्युरिटी घेतात की येणाऱ्या फ्युचर टाईममध्ये पण तुमच्या घराला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. ते इफ इन केस समजा फ्युचरमध्ये कधी काही प्रॉब्लेम झालं तर ही कंपनी आहे, हे कंपनी पूर्ण त्या गोष्टीची जबाबदारी घेते. हे तुमच्या घराबद्दल झालं आहे. मात्र जे आता हे रोड निर्मिती झाली आहे तुमच्या घरासमोर, याच्यामुळे अनेक त्राससुद्धा तुम्हाला सहन करावं लागत आहे. तुमच्यासारखेच तुमच्या लाईनीमध्ये अनेक घरं आहेत. तरी हे याबद्दल तुम्ही काय म्हणाल, काय भावना तुमच्या आहे की प्रशासनाने तुमचं समजा एवढं मोठं घर दबत आहे, तुमची परिस्थिती होती म्हणून तुम्ही करत आहे, पण ज्या लोकांची परिस्थिती नाही त्यांना काय त्रास होत आहे आणि तुमच्या काय भावना आहे? कसं आहे की याच्यामध्ये रोड निर्माणी किंवा रोडचं जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा हे जे प्रोसेस करतात गव्हर्नमेंट जे करतात ते सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे सगळ्यांच्या पॉईंटने विचार करून जे करतात. तर कसं आहे की आमचं पण म्हणणं होतं की हा जो प्रॉब्लेम आहे हा रोडला जी लेवल आहे त्या लेवलपासून करा. पण कसं आहे की जी प्रोसेस ही त्यांनी ऑलरेडी जे पहिलेचे जे रोड होते ते त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केले होते त्यांची हाईट ऑलरेडी वाढलेली होती. तर मग हे पाण्याचा त्यांचा जो जे रोडवरचं जे पाणी होतं ते त्यांना ते कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही होत होती, म्हणजे ते लेवल नाही मिळत होती. मग त्यांचा हा जो प्रॉब्लेम होता ते म्हणे की आम्ही समजा इफ इन केस समजा हा रोड समजा पातळी त्याची खाली करू, पण मग वॉटर लेवल नाही मिळणार, म्हणजे पाण्याचं जे होतं ते प्रॉपर नाही होणार. मग त्याच्यावरती आम्ही मग त्यांच्याशी जसा सल्ला केला ते आम्हालाही समजून आलं की नाही बाबा तेही हातबल आहे त्या गोष्टीसाठी. म्हणून आम्ही आता काय की इंडिव्हिज्युअली जसं आपल्याला जे बेस्ट करता येईल ते आम्ही त्याच्यावरती रोहित राखुंडे यांनी हा नौका प्रयोग जो आहे तो उदयास आणला आहे. त्यांचं घर जे आहे आता आपण पाहू शकता की कशा प्रकारे ग्राउंड लेवलवरून वरती उचलण्यात आलं आहे. जवळपास 5 फूट हे वरती उचलण्यात आलं आहे. रोहित यांनी सांगितलं की त्यांचं घर जे आहे 5 फूट खाली होतं, त्यानंतर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तयार केलं कंपनीनी आणि या जॅकच्या सहाय्याने हे घर त्यांनी वरती उचललं. आणि आता रोहित यांचं घर जवळपास 7 फूट हे खालपासून वरती उचलण्यात आलं आहे आणि हे सिमेंट रोडपासनं जवळपास 2 फूट हे वरती आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना हा त्रास होणार नाही. शिवाय कंपनीनी 10 ते 20 वर्षाची गॅरंटी घेतली आहे की पुढे जाऊन त्यांच्या घराला कुठलाही त्रास होणार नाही. कॅमेरा पर्सन राजेश सह मी प्रकाश शुंकरवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.